राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करा. मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मागणी. शिर्डी. राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार व प्रसार माध्यम राज्य अधिस्वीकृती समितीची बैठक शिर्डी येथे पार पडली. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे मंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधीच्या समितीची बैठक गेल्या 1.5 वर्षांपासून झालेली नसल्याने अनेक ज्येष्ठ पत्रकारांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. परिणामी आर्थिक अडचणीत असलेल्या पत्रकारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सन्मान निधीसाठी असलेल्या निकषांमधील तांत्रिक अडथळे आणि अनावश्यक अटींमुळे अनेक पत्रकार संपूर्ण आयुष्य पत्रकारितेत घालवूनही या योजनेपासून वंचित राहत असल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली. त्यामुळे या योजनेतील निकष शिथिल करून पात्र पत्रकारांना न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच समितीच्या बैठका नियमितपणे घेण्यासाठी शासनाने स्पष्ट आदेश जारी करावेत, अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप प्रभावीपणे झालेली नाही. त्यामुळे पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांत या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणे कठीण होत असून कायदा निष्प्रभ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने तातडीने आदेश काढून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू करावी व त्याबाबत राज्यपत्रातून घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी हे सर्व मुद्दे मंत्रिमंडळात मांडण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पेबल, परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, समितीचे अध्यक्ष व सदस्य सोबतच गो. पी. लांडगे, धुळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख उपस्थित होते. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.